नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाताई खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवरील सरळ सुलभ दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजचे विषय आपण काय घेणार आहोत ते आपल्या दर्शकांसाठी आपण आधी दाखवूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठीतून दासबोध सहज, सरळ, सोपी जीवन पद्धत ही दासबोधाची शिकवण आपल्याला अभ्यासक डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या वाणीतून ऐकायला मिळत आहे. आज आपला आहे भाग 12वा म्हणजेच दशक 6वा, देश शोधन. याच्या 10 समास म्हणजे 10 विषयांपैकी पुढील 5 विषय 6, 7, 8, 9, 10 विषय आहेत. सृष्टीकथन, सगुण भजन, दृश्य निरसन, सारशोधन, अनिर्वाच्य. तर आपण डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना विनंती करतो आहोत की डॉक्टर शुभदाताई आपण आपलं कथन इथून प्रारंभ करावं. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व रसिकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना, पाठकांना माझा विनम्रतापूर्वक साष्टांग नमस्कार. आज आपण 6व्या दशकातल्या 6व्या समासाचं अध्ययन करणार आहोत.
या समासाचं शीर्षक आहे सृष्टिकथन, म्हणजे सृष्टीविषयीचं विवेचन वर्णन. मागचा जो 5वा समास होता त्या समासामध्ये श्री समर्थांनी आपल्याला ब्रह्म आणि माया यांचं स्वरूप वर्णन करताना हे स्पष्ट केलं होतं की मायेला आहेपणाचे गुण आणि ब्रह्माला नाहीपणाचे गुण लागतात. म्हणजे पावलोपावली समर्थ हे स्पष्ट करतात की माया आणि ब्रह्म याच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. समर्थांच्या जगामध्ये असं मी मुद्दाम म्हणते, कारण समर्थांचं वैचारिक जे जग आहे, विवेचनाचं दर्शनाचं जे जग आहे, त्या जगामध्ये समर्थांनी माणसांचे 2च वर्ग केले. तिसरा वर्ग तिथे नाही, 2च वर्ग. एक म्हणजे जाणत्या लोकांचा आणि दुसरा आहे नेणत्या लोकांचा. मग जाणते कोण हे स्पष्ट करताना ते म्हणतात, जाणते म्हणजे आत्मज्ञानी, म्हणजे ज्यांना भगवंताच्या सान्निध्यानं उपासनेनं आत्मज्ञानाची प्रचिती प्राप्ती झालेली आहे. आणि नेणते म्हणजे कोणते, तर मायेच्या ज्ञानाने परिपूर्ण असल्याने. जाणत्या लोकांना ब्रह्माचा साक्षात्कार होतो, तर नेणत्यांना हे दृश्य जगत सतत आकर्षित करून ठेवतं, म्हणजेच त्यांना मायेचा साक्षात्कार होतो. प्रत्येक वेळी ते पुन्हा ब्रह्माचं वर्णन करताना म्हणतात की ब्रह्म कसं आहे, म्हणजे परमेश्वर कसा आहे. तो अनाम, अरूप, असाक्ष, अलक्ष, अपार आणि अप्रत्यक्ष, निर्विकार, निराकार, निराभास, निर्गुण, निरुपाधिक, वर्णहीन, अविनाशी आणि अव्यक्त, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अद्वैत, म्हणजे एक मात्र एकच आहे. असे अज्ञानी लोकांना, हे जाणत्यांकरता नाही, तर आपल्यासारखे जे अज्ञानी आहेत त्या लोकांना ते समजून सांगतात की हा सगळा ओहापोह मला करावा लागतो, तो या नेणत्या लोकांकरता, म्हणजे अज्ञानी लोकांकरता. अर्थात श्री समर्थ या समासात पुन्हा पुन्हा वर्जून ठासून सांगतात की जगत म्हणजे हे जग मिथ्या आहे. अज्ञानी माणसाने प्राप्त अनुभव मान्य करून ज्ञानी पुरुषांच्या मदतीने सारासार म्हणजे विवेक करावा आणि आत्मज्ञानी व्हावे, ही अत्यंत मोलाची शिकवण येथे समर्थ आपल्याला या समासात देतात. ही शिकवण मान्य करून आपण पुढच्या म्हणजे 7व्या समासाकडे वळतो आहोत. आपण आता या दशकाच्या 6व्या दशकाच्या 7व्या समासाकडे वळतो आहोत आणि याचं शीर्षक आहे सगुण भजन. श्री समर्थ या समासात मागील 2 समासांचा विचार पुढे नेत आहेत. त्यांच्या मते या विश्वात माया आणि ब्रह्म अथवा आत्मा आणि अनात्मा या 2च वस्तू आहेत. आत्मा म्हणजे अदृश्य, स्थूल, अविनाशी, अविकारी आहे, तर अनात्म वस्तू स्थूल, अनेक, विनाशी आणि विकारी आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या 2 पातळ्या म्हणजे स्तर आढळतात. पहिल्या पातळीवर किंवा स्तरावर असलेला जो मनुष्य आहे, तो दृश्य जगत आणि देह यांनाच पूर्ण सत्य मानत असल्यामुळे त्याच्यासाठी आत्मा आहे आणि नाही या दोन्ही गोष्टींची स्थिती समर्थ म्हणतात सारखीच आहे. परंतु दुसऱ्या पातळीवरचा माणूस एकच एक आत्मा
संपूर्ण सत्य मानतो, म्हणून त्याच्या दृष्टीने दृश्य जग आणि स्वतःचा देह असून नसल्यासारखा आहे. जेव्हा स्वतःमधल्या आत्माची ओळख होते तेव्हा खरे तर विश्वव्यापक ब्रह्मस्वरूपाचीही ओळख होते. स्वतःमध्ये जो अनात्म भाग असतो म्हणजे देहच मी ही भावना आहे आणि अशी दृढ भावना पोचणारी देहबुद्धी. म्हणून देहबुद्धी दूर सारण्याचा अत्यंत महत्वाचा उपाय समर्थांनी आपल्याला इथे सांगितला की श्रद्धेने प्रेमाने सगुणोपासना केली पाहिजे. भगवंताच्या सेवेने आपल्याला मीपणा आणि देह भावनेचा विसर पडतो. अशीच निरंतर चिंतनात्मकता वाढून ध्यान लागतं. ध्यानाच्या पराकाष्ठाने दिव्य प्रेमानुभूतीची प्राप्ती होते. मग या प्रेमानुभूतीत संपूर्ण आत्मनिवेदन घडल्याने भगवंताचा दिव्य साक्षात्कार घडतो. समर्थांनी यालाच भक्ती मार्ग म्हटलेला आहे. म्हणजे भगवंताच्या साक्षात्कार पर्यंत जी क्रिया आहे ती पूर्ण क्रिया म्हणजे भक्ती मार्ग. हा विषय सोपा करण्यासाठी श्री समर्थांनी काय केलं तर या समासामध्ये त्यांनी श्रीरामचंद्रांची स्वतः जी उपासना केली त्या उपासनेचे उदाहरण देऊन त्यांना स्वतःला श्रीरामरायाने कसे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले याचे सूत्रात्मक परंतु अत्यंत अर्थवाही वर्णन करून त्यांनी खऱ्या अर्थाने साधकांवर, अभ्यासकांवर, शिष्यांवर अनंत उपकार केले आहेत असंच म्हणावं लागेल. या त्यांच्या स्वानुभवाधिष्ठित ज्ञानाचा श्रद्धायुक्त अंतःकरणाने अभ्यास करून आत्मकल्याणाचा मार्ग स्वीकारावा ही येथे थोर शिकवण घेऊन आपण या 6व्या दशकाच्या 8व्या समासाकडे जात आहोत. पुढची पायरी म्हणजे या समासाचं शीर्षक आहे दृश्य निरसन. म्हणजे जे जे आपल्याला दिसत आहे आणि आपण जे सत्य मानतो ती भावना मनातून अंतःकरणातून पूर्ण बाजूला करणं म्हणजे दृश्य निरसन. या समासात सामान्य माणसाची दृष्टी आणि संतांची दृष्टी यातला फरक स्पष्ट केला आहे. सर्व माणसांच्या इंद्रियांची रचना सारखीच असल्याने त्यांना जगातल्या सर्व वस्तू सारख्याच दिसतात. माणसाचे मन अर्थ जाणत असले तरी वयोमानापरत्वे त्याच वस्तूच्या अर्थात हळूहळू असा फरक पडत जातो त्या स्वरूपात. पण संत साधनाने आपली मनोरचनाच आमूलाग्र बदलून टाकतात म्हणून त्यांना संत म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या मनाला कळणारा वस्तूचा जो अर्थ आहे तो आपल्यासारखा नाही तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे परमात्म स्वरूपीच असतो. म्हणजे संतांच्या दृष्टीनं इथली प्रत्येक वस्तू ही परमात्म स्वरूपी आहे. आपल्याला सत्य वाटणारे जे दृश्य आहे ते संतांना मिथ्या म्हणजे खोटं वाटतं. यास्तव जीवनात संत संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे व त्यांच्या सहवासाने जीवाची अविद्या अज्ञान कमी कमी होत जाते व त्यानुसार आपली धारणा कल्पना बदलली जाऊन जगाचे दृश्य स्वरूपही बदलते.
आणि अखेरी सत्याचीच अनुभूती येते. आपल्या जीवनात हे चिंतन घडून आपणही सत्याचीच अनुभूती प्राप्त करावी या हेतूसाठी संत संगत आणि या समाजाचे हेतुता केलेले अध्ययन हीच शिकवण येथे आपण घेत आहोत आणि पुढच्या अध्ययनाच्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत. दशक 6व्या मधला जो 9वा समास आहे तो आहे की पुढे सार शोधन. म्हणजे ही दृष्टी एकदा निर्माण झाल्यानंतर यातलं काय ग्रहण करायचं ही दृष्टी आपल्यात येणं म्हणजे सार शोधन. श्री समर्थ उपासनेचे महत्व पटवून देताना 7व्या समासात श्री रामोपासनेचे स्वानुभव म्हणजे त्यांना जी अनुभूती आली ती सारांश रूपाने व्यक्त करतात. हे वर्णन त्यांच्या आत्मानुभूतीचे परंतु अतिरहस्यमय आहे. श्री समर्थांच्या मते माणसाला प्रपंचाचा त्याग न करता सूक्ष्म विचाराने आत्मज्ञानाची अनुभूती घेता येते आणि म्हणून ते म्हणतात प्रपंच करावा नेटका. त्यांच्या या अनुभूतीनुसार याच जन्मामध्ये मनाने संसारातून अलिप्त होऊन स्वस्वरूपाकार तादात्म्य साधता येते. एवढेच नव्हे तर देहीच विधेयी अवस्थाही भोगता येते. निर्गुण देवाशी असे अनन्य होता येते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांमध्ये राहूनही आपलं मन अकर्तेपणाच्या अगदी सगळ्या संकटातून मोहातून सुटून सुरक्षित ठेवता येतं. ही अत्यंत मोलाची गोष्ट आपल्याला समर्थांनी इथे सांगितलेली आहे. श्री समर्थांचे हे जे स्वानुभव आहेत ते आयुष्यभर दीपगृहाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. हे पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला पटवून देण्यासाठी ते हे खोटे ठरवणाऱ्याला आपल्या उपासनेची शपथ घालतात. शिवाय हे विश्व म्हणजे सार असार यांच्या एकत्र वास्तव्याचं एकीकरण म्हणजे स्थान आहे. पण आपण असार त्यागावे आणि सार तेवढे ग्रहण करावे यासाठी सार असार याची लक्षणे खात्रीशीरपणे ठरवणे हे आपल्या बुद्धीचे काम आहे असं समर्थ म्हणतात. हाच सारासार विचार असून सार प्राप्त करणे म्हणजे परमार्थ साधणे. परमार्थाची पुन्हा सोपी व्याख्या संतांच्या संगतीत राहिल्याने ते सार रहस्य म्हणजे परमात्मा शोधून काढणे सहज शक्य आहे. अर्थात या रहस्याच्या प्राप्तीकरता संगतीची प्राप्ती हेच मानवी जीवनातले सर्वश्रेष्ठ संचित आहे आणि हीच शिकवण समर्थ इथे आपल्याला आवर्जून देतात. ती ग्रहण करून आपण आजच्या या कथनाच्या समारोपाच्या म्हणजे 10व्या समासाच्या अनिर्वाच्य निरूपण या शीर्षकाचा आता अभ्यास करणार आहोत. श्री समर्थ ज्ञानाचे 2 प्रकार करतात. एक मानवी ज्ञान जे शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येतं त्याला वाच्य ज्ञान अशी परिभाषा त्यांनी केलेली आहे त्याची. दुसरं आहे ब्रह्मज्ञान. हे मानवाला होणारं ज्ञान अतिमानवी पातळीवरच असल्याने त्याला अनिर्वाच्य अज्ञान असं समर्थ म्हणतात.
माणसाला श्री सद्गुरूच्या कृपेने प्रथम स्वस्वरूपाची प्रचिती येते. ही अवस्था म्हणजे साधनेच्या भाषेमध्ये त्याला तुर्यावस्था म्हणजे देहबुद्धीची भ्रामकता संपून मी आत्मा आहे ही जाणीव निर्माण होते आणि या दृश्यापेक्षा आपलं वेगळेपण त्याला तीव्रतेने जाणवतं. नंतर मी आत्मस्वरूपाचाही लोप होतो आणि केवळ शुद्ध निर्मळ ब्रह्मस्वरूप उरतं. या अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. येथे मिळणारे पूर्ण समाधान शब्दांच्या पलीकडील असल्याने अशा सूक्ष्मातिसूक्ष्म अवस्थेनंतर ओंकाराची प्राप्ती होते हे समर्थ येथे पटवून देतात. येथे शब्द, अर्थ, भाषा, मौन या साऱ्याच गोष्टी अनुपस्थित असतात. मग तेथे काय असतं तर समर्थ म्हणतात केवळ आणि केवळ संतुष्टी म्हणजे समाधान असतं. पण ते अनिर्वाच्य आहे म्हणजे शब्दातून व्यक्त करता न येणार असं असल्याने ते शब्दांच्या पलीकडे आहे. अंततः तेथे केवळ समाधान रूपी ब्रह्माची स्थिती उरते. असे अनिर्वाच्य समाधान प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे खरे यथार्थत्व आहे आणि ते प्राप्त करावे ही या समासाची शिकवण आपण अत्यंत विनम्रतेने घेऊया. आणि या 6व्या दशकाच्या 10व्या समासाचा येथे श्रीकृपेने समर्थ कृपेने समारोप करून आपण अखेरी श्रीरामाचा जय जयकार करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाताई, सर्वप्रथम आपल्याला माझे नमन आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास संक्षिप्त आणि सोप्या भाषेमध्ये आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. सर्व श्रावक याचा लाभ घेतील याची मला खात्री आहे. सर्वांना विनंती की हा दासबोधाची शिकवण हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील सर्व वयोगटातील सर्वांपर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाताई, आपलं बहुमूल्य ज्ञान आणि आपला बहुमूल्य वेळ या योगदानासाठी आपण देत आहात त्यासाठी आपले खूप खूप आभारी आहे. तसेच या चॅनलवरील सर्व श्रावकांचे पण मी आभारी आहे. आजच्या या शृंखलेमध्ये आपण इथे थांबतो.